नमस्कार, मी हेमंत धात्रक, चेअरमन नाशिक मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक नाशिक। आज आपल्या समोर आपल्या नामकोच्या प्रगतीचा आढावा घेऊन मी येत आहे। नामको बँक आपली 1959 साली स्थापन झालेली बँक। व्यापाऱ्यांनी त्यांच्या गरजेसाठी रविवार पेठेत आपल्या बँकेचा जन्म झाला। तदनंतर 1975 मध्ये बँकेने नवीन रूप घेतलं। स्वर्गीय हुकुमचंदजी बागमार यांच्या नेतृत्वाखाली बँकेने कामकाज सुरू केलं आणि त्याच्यानंतर दुर्दैवाने बँकेला उतरती कळा लागली, प्रशासकांची नेमणूक झाली आणि बँक ही प्रशासकाच्या ताब्यात गेली। त्यानंतर वसंत गीते, सोनशेठ भंडारी, विजयजी साने यांच्या माध्यमातून 2019ला बँकेने परत नव्याने भरारी घेऊन आपल्या समोर बँक आलेली आहे। आज बँकेचा आढावा जर का म्हटला तर बँक 5000 कोटीच्या टप्प्यामध्ये बँक आलेली आपल्याला दिसते आणि 59 साली असलेला ग्राहक त्याचे नातू पंतू आज आपल्या सोबत बँकिंग करतायत। बँकेने जसं वेळ बदलली तसं बँकेने स्वतःचं रूपही बदललेलं आहे आणि आज बँक एकदम आधुनिक तंत्रज्ञानाला घेऊन आपल्या समोर येत आहे। आज बँक फिनॅकल या सॉफ्टवेअरवरती काम करते आणि फिनॅकलवर काम करताना बँकेचं स्वतःचं टियर 3 डेटा सेंटर बँकेने निर्माण केलेलं आहे। बँकेची स्वतःची DR साईट आहे। बँकेने मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून IMPS असेल, RTGS असेल, NEFT असेल, मोबाईल बँकिंग असेल, ह्या सर्व सुविधा ग्राहकांना प्रोव्हाइड केलेल्या आहे आणि येत्या काळामध्ये व्हॉट्सअप बँकिंग याच्याकडे बँक जाते। मला खात्री आहे की येत्या काळामध्ये येणारा जो तरुण वर्ग आहे हा सुद्धा सहकाराबरोबर येईल, कारण सहकार आणि समृद्धी याचे इक्वेशन आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून आहे। आपली बँक आता महाराष्ट्रापुरती फक्त मर्यादित नसून गुजरात आणि हैदराबाद याच्यामध्ये बँकेने प्रगती केलेली आहे। येत्या काळामध्ये बँक अजून छोट्या छोट्या बँकांना टेकओव्हर करते आणि साधारण येत्या काळात 10 ते 12 नवीन शाखा बँक सुरू करण्याचा मानस आहे। लवकरच इंदोर इथे आपली शाखा ही सुरू होणार आहे। माझी सर्व ग्राहकांना, सभासदांना, खातेधारकांना ही विनंती आहे की आपली बँक नामको बँक या माध्यमातून आपण सर्वांनी नामको सोबत यावं। नामकोच्या आर्थिक प्रगतीसाठी आपण सर्वांनी हातभार लावावा।